प्रचार केलात, त्यांच्यावर चिखलफेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येता, हे माझं मत मी तुम्हाला सांगतो आहे. महाराष्ट्राला किती आवडेल मला माहीत नाही, पण माझं मन झालं नसतं आणि मी नजरला नजर नसते देऊ शकत. 6 जनपद पवारसाहेबांचं घर टाईप 8 आहे, आपल्याला माहिती आहे. सुनेत्रा पवार पहिल्यांदा राज्यसभेवर आले तरी त्यांना 11 जनपद त्याच भागातलं टाईप 7चं घर देण्यात आलेलं आहे. कशा करता म्हणजे आम्ही जेव्हा प्रथम आलो तेव्हा आम्हाला साध्या घरात जागा दिली. आम्ही प्रथम खासदार आहोत. ही अजित पवारांची सोय केली आहे त्यांनी दिल्लीत येण्या जाण्यासाठी. आणि हे भाजपचं सरकार हे सगळं मुद्दाम करतं नेत्यांना कमी लेखण्यासाठी. हे सगळं कारस्थान असतं दिल्लीमध्ये. दिल्ली हे कारस्थानांची राजधानी आहे. दिल्लीमध्ये जेवढं कपट कारस्थान चालतं तेवढं जगात दुसरं कुठे चालत नसेल. त्याच्यामुळे हे जे तुम्ही म्हणताय हे मलाही माहिती आहे, हे मुद्दाम केलं जातं. शेवटचा प्रश्न सर, अजित पवार दिल्लीत आले, मुख्यमंत्री फडणवीस आले, पण शिंदे काल आले नाहीत आणि अजितदादांनी आता सांगितले की 14 तारखेला अखेर शपथविधी होतोय म्हणून. नाही, त्याच्याविषयी मला माहीत नाही. इतके जवळजवळ 1 महिना होत आला आता. 20 तारखेला 1 महिना होईल. तरीही जर मंत्रिमंडळ बनत नसेल, मंत्रिमंडळ तयार नसेल आणि या महाराष्ट्रामध्ये रोज खुनाखुनी सुरू आहे, रोज गोळीबार सुरू आहेत, रोज हत्या सुरू आहेत, लाज वाटली पाहिजे सरकारला. देवेंद्र फडणवीस जे नाकानं कांदे सोलतायत तिथे बसून, बरं का. अजित पवार, महाराष्ट्रात काय चाललं आपल्याला माहिती आहे का? महाराष्ट्रात रोज गोळीबार, खुनाखुनी, रस्त्यावर हत्या, दंगली, आणि मोठे आम्हाला अक्कल शिकवत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.